शेतकऱ्यांनी शेतात वापरलेले खत खरोखरच पिकांसाठी फायदेशीर आहे का? अशी खते हवीत जे पिकांची एकूण वाढ करतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण याबद्दलच बोलणार आहोत. खंडेलवाल यांचे कार्बन इतर सेंद्रिय खतांच्या तुलनेत का चांगले आहे? चला तर मग सुरू करू. आजकाल बाजारात अनेक प्रकारची खते आहेत. सर्वजण आपल्या खतांचे फायदे सांगतात. काही खतामध्ये जास्त नायट्रोजन, काहींमध्ये जास्त फॉस्फरस आणि काहींमध्ये जास्त पोटॅश आहे. पण पिकाची संपूर्ण वाढ फक्त NPKनेच शक्य आहे का? मातीत इतके विष टाकल्यानंतर तुम्हाला असे वाटते का की मातीत NPK शोषण्याची क्षमता आहे? जर जमिनीत सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कार्बनची कमतरता असेल तर पिकांना पोषक तत्वे कशी मिळणार? तुमचा माती परीक्षणाचा अहवाल बघितला तर त्यात कार्बनचे प्रमाण कमीत कमी आढळले. त्यामुळे आता कार्बनची कमतरता आहे ही समस्या कळते. मग त्यावर उपाय काय? त्यावर उपाय म्हणजे खंडेलवालचा कार्बन. हे सेंद्रिय खत आहे जे जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवते. त्यात कोणत्याही प्रकारचे रसायन नसते आणि त्यात ह्युमिक ॲसिड, सीवीड आणि अमिनो ॲसिड असते. त्यामुळे पिकांच्या वाढीस मदत होते. कार्बनमध्ये सूक्ष्मजीवांचे कल्चर देखील जोडले गेले आहे, ज्यामुळे वनस्पतीची पोषक द्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर खतांच्या तुलनेत यामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त आहे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या इतर खतांपेक्षा ते स्वस्त देखील आहे. इतर सेंद्रिय खते उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये फक्त NPK सामग्री असते. त्यामध्ये सेंद्रिय कार्बनचे प्रमाण नसते, किंवा त्यामध्ये ह्युमिक ॲसिड नसते, किंवा त्यामध्ये अमिनो ॲसिड नसते, किंवा त्यामध्ये सूक्ष्मजीवांचे संवर्धन नसते. तर शेतकरी बांधवांनो, खंडेलवाल यांचे कार्बन हे संपूर्ण सेंद्रिय खत आहे जे पिकांच्या वाढीसोबतच जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवते आणि शेतकऱ्याचे उत्पादन वाढवते. धन्यवाद.